महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. चिंता करू नका, आपलंच सरकार येणार. सरकार आल्यावर किनवटचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. जाहीर सभेतून फडणवीसांचं किनवटमधल्या जनतेला आश्वासन. राहुल गांधींच्या नौटंकीला कुणी भुलणार नाही, तर लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना थेट सवाल. विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी 4 दिवस महाराष्ट्रात. 12 आणि 17 नोव्हेंबरला राहुल गांधींची जाहीर सभा. प्रियांका गांधी देखील प्रचारात होणार सहभागी. देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांच्या कानाखाली मारायला हवी होती. कानाखाली मारण्याऐवजी ते हसत होते. खोतांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत कडाडले. राजकारणावर बोला, पण व्यंगावर नको. सुसंस्कृत महाराष्ट्रात असं होऊ नये. खोतांच्या वक्तव्यावर भुजबळांनी व्यक्त केला निषेध. हिंदू विरोधी असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. ठाकरे गटाच्या नेत्यांचा मुस्लिमांसोबतचा व्हिडिओ केला पोस्ट. सिंधुदुर्गात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ. 13 नोव्हेंबरला सावंतवाडीसह कणकवली आणि मालवणमध्ये जाहीर सभा. टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट. कॉम्प्लीमेंट तो बनता है. एरंडोल मतदारसंघात संभाजी पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ. पद्मलाय मंदिरात तीर्थक्षेत्रात नारळ फोडून केला प्रचाराचा श्री गणेशा. बार्शीत ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप चोपलांच्या घराबाहेर राजेंद्र राऊतांच्या समर्थकांचा गोंधळ. घरासमोर जोरदार घोषणाबाजी. पुण्यातले बंडखोर नेते आणि उमेदवारांवर काँग्रेस करणार निलंबनाची कारवाई. शहराध्यक्ष अरविंद शिंदेंची माहिती. कळमनुरीच्या माजी आमदाराला स्वतःचं संरक्षण करता आलं नाही, तर विद्यमान आमदारांना केवळ पैसे वाटताना फोटो काढण्याचं काम केलं. वंचितच्या दिलीप म्हस्केंची टीका. पवारांवरील टीकेनंतर सदाभाऊ खोतांच्या विरोधात पवार गट आक्रमक. बारामतीत पवार गटाकडून तीव्र निषेध. पुण्यातही सदाभाऊ खोतांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक. शरद पवारांबद्दल सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन. भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांनी घेतली मनसेचे अशोक मुर्तडक यांची भेट. मनसेची मदत घेण्यासाठी भेट घेतल्याचं देवयानी फरांदे यांच्याकडून स्पष्ट. काँग्रेस उमेदवार केसी पाडवी यांच्या प्रचाराला सुरुवात. सातपुड्याचं देवस्थान असलेल्या अस्तंबा ऋषी देवस्थानात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात. बीडमधल्या पिंपळ गावातील धक्कादायक घटना. झोक्याचा फास बसून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. ठाकरेंच्या वचननाम्यावर बावनकुळेंचा टोला. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात वारे विधानसभेचे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. भाषणात पवारांवर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावगाड्याची भाषा आहे. या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं खोत म्हणाले. माझा कुणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा अर्थाचा विपर्यास केला आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावना निश्चितपणानं आम्ही मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण गावगाड्याची भाषा आहे. एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही म्हणत असतो आरशात जाऊन बघ. 4 दिवस महाराष्ट्रात 12 आणि 17 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची जाहीर सभा. 13 नोव्हेंबरला सावंतवाडीसह कणकवली आणि मालवणमध्ये जाहीर सभा.
अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सदाभाऊ खोतांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असे. विरोधकांवर टीका करताना पातळी सोडून भाष्य करू नका, थोडं तारतम्य बाळगा. असं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे असं अजित पवार म्हणाले. कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा ना. तुमची विचारधारा, इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेले नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त विधानाचा जयंत पाटलांनीही निषेध केला. त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. खोतांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांचं समर्थन आहे का याचा खुलासा फडणवीसांनी करावा अशी मागणी त्यांनी केली. आणि विधानाचं महाराष्ट्रातील जनता भाजपला निवडणुकीत प्रायश्चित्त देईल असा इशाराही दिला. तर काही जण आमदारकीसाठी पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात असा आरोप जयंत पाटलांनी केला. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्तर किती खाली नेलेला आहे हे यातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अशी माणसं भारतीय जनता पक्षाने बाळगलेली आहेत. एक डॉग स्क्वॉड बाळगल्यासारखी ही परिस्थिती आहे. आणि हे ज्यांनी बाळगलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं तर याला समर्थन आहे का हे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा. राजकारणाची पातळी किती खाली न्यायची याला काही मर्यादा राहिलेली नाही. भारतीय जनता पक्ष एकदा त्यांचे प्रमुख नेते आले आणि भटकती आत्मा असं त्यांनी वर्णन केलं. आता सदा खोत यांनी अशी जी भाषा वापरलेली आहे याचंही प्रायश्चित्त महाराष्ट्रात जनता ही भारतीय जनता पक्षाला दिल्याशिवाय राहणार नाही. सदाभाऊ खोतांचं पवारांबद्दलचं वक्तव्य लज्जास्पद आहे आणि खोतांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली. राज्यात तुमचं योगदान काय असं म्हणत संजय राऊतांनी सदाभाऊ खोतांवर हल्लाबोल केला. पवार साहेबांसारखा नेता हा राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणातला भीष्म पितामह आहे. आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातलेली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केलेली आहे. आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे कोण सद्ग्रस्त खोतकी कोण आहेत ते. तुमचं योगदान काय राज्यामध्ये? खोतांच्या पवारांवरील वक्तव्यावरून राऊतांनी संताप व्यक्त केलाच. फडणवीसांनी सदाभाऊ खोतांच्या कानाखाली मारायला हवी होती. कानाखाली मारण्याऐवजी ते फिरी हसत होते अशी टीका संजय राऊतांनी केली. तुम्ही ऐका ते भाषण, तुम्हाला कळलं असेल. देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफडात मारायला पाहिजे होती. आणि तो फिरी हसतोय. देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवतोय. आम्हाला लाज वाटते की तुम्ही कधी काळी या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राजकारणावर टीका करावी मात्र कुणाच्या व्यंगावर बोलू नये. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे कधीच होऊ नये असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. मला सुद्धा ते अजिबात आवडलेलं नाही. राजकारणावर बोलावं, एखाद्याच्या कामावर बोलावं, परंतु बाकी जे काय आहे कोणाच्या तरी एखाद्या व्यंगावर काहीतरी बोलणं हे मला अजिबात आवडलेलं नाही. किंबहुना मला दुःख झालेलं आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे शोभत नाही आपल्याला. ठीक आहे, आता ते चुकलेत, पण याच्या पुढे जर ह्या अशा चुका सगळ्यांनीच टाळल्या पाहिजे. किंबहुना भाषणामध्ये लोक बोलताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे अगोदर ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही चांगली नाही बोलला तरी चालेल, पण वाईट कुठची गोष्ट तुमच्या मुखातून गेली तर त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत उलट पक्षी जे आहेत आपल्या अंगावर येतात. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा अशोक पवारांनी देखील खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध तर केलाच. आणि महाराष्ट्राला एक आगळीवेगळी संस्कृती आहे, परंतु या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम काही माणसं करतायत. अशा व्यक्तींना निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवेल
असं अशोक पवार म्हणाले. पहिल्यांदा त्यांनी केलेली ही टीका अत्यंत निंदनीय आहे. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राची एक आगळीवेगळी संस्कृती आहे, पण ह्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम अशी काही नालायक माणसं करतात असं माझं ठाम मत आहे. अरे पवार साहेबांच्या सारखं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आज तुम्ही अशा पद्धतीने टीका खालच्या पातळीवर करता, तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची काल अनास्था बघायला मिळाली. लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाहीत, ते फक्त नाटक करतायत. जनता त्यांच्या या नौटंकीला भुलणार नाही असं फडणवीस म्हणाले. भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची जी अनास्था काल पाहायला मिळाली आणि मी परवा जो आरोप केला होता तो खरा ठरला. ते लाल पुस्तक घेऊन या ठिकाणी संविधानाचा गौरव करू इच्छित नाही, तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षल आहेत, त्यांच्यासोबत असलेले जे अनार्किस्ट आहेत, यांना एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे. संविधानाचा रोज अपमान ते करतायत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजपर्यंत ज्या प्रकारे काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही.